दुसरीकडे शहरात सोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह साजरा करण्यात येत असताना पाचपावली पुलावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने बहीण भाऊ थेट पुलावरून खाली कोसळून गंभीर जखमी झालेले आहेत। मोहम्मद इरफान अन्सारी वय वर्ष 31 आणि त्याची बहीण फौजिया अन्सारी वय वर्ष 21 अशी अपघातग्रस्त बहीण भावांची नावे आहेत। सोमवारी ते मोमिनपुरा येथील टेका नाका येथील त्यांच्या राहत्या घरी जात असताना हा भीषण अपघात झालाय। त्यानंतर पुलावरून अंदाजे 40 फूट खाली रस्त्यावर कोसळल्याने दोघाही बहीण भावांना गंभीर दुखापत झाली। त्यासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातातील कार चालकाला प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या स्वाधीन केलंय। या अपघातानंतर मुस्लिम बांधवांनी पाचपावली पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करत चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। उल्लेखनीय म्हणजे फेब्रुवारीमध्ये नागपुरातील रामझुला येथे झालेल्या भीषण अपघातात मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा वय वर्ष 34 आणि मोहम्मद अतीफ वय वर्ष 32 या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता। मर्सिडीज कार चालक महिलेने मद्यधुंद अवस्थेत या दोन तरुणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेने संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली होती। मात्र तपासात जवळपास कोणतीही प्रगती झालेली नाही अशी मागणी पीडितांचे कुटुंबीय आणि जनता फाउंडेशनचे अध्यक्ष काझी झिशान सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केली। ही घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या अशाच प्रकारचा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ना जो पुलिया के ऊपर से एकदम से जो गिरे ना, एकदम जम के, बहुत जम के एकदम आवाज हुई थी। वो जैसे ही गिरे बच्चे, तो बच्चे को उठाए, थोड़ा वहाँ से इधर लाए, उसका खूब ब्लड निकला और वो बच्ची थी जो उसको उठा के उधर लेके साइड में थोड़ा वहाँ, फिर दोनों को गाड़ी निकाले, फट से गाड़ी में डाले स्कॉर्पियो में और वैसे मेवा अस्पताल लेके गए उनको दोनों को। तो क्या लड़का लड़की एक साथ गिरे कि कैसे हुआ? दोनों एक साथ, पहले लड़का गिरा, हाँ, बाद में लड़की गिरी। अच्छा, क्या वो कहीं वो झाड़ में लटक गई थी थोड़ा सा, हाँ, फिर छोड़ के। डेस्क टीम राष्ट्र निर्माण न्यूज नागपुर।